घटनेची सुरुवात होते महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून. नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी नावाचे एक गाव आहे आणि याच गावात राहणारा मंगेश भिलारे. मंगेश हा गावातील बागायतदारांच्या शेतामध्ये मोलमजुरी करण्याचं काम करत होता. तो अतिशय कष्टाळू व्यक्ती होता आणि आपले काम अतिशय प्रामाणिकपणे करत होता. मात्र मंगेशचा स्वभाव पाहून अनेक बागायतदार त्याला लुबाडत असायचे. हजेरी लावताना त्याला काही वेगळे सांगायचे आणि पैसे देताना काही वेगळेच सांगायचे. असाच हा मंगेश चंद्रकांत जाधव नावाच्या एका द्राक्ष बागायतदाराकडे काम करत असायचा. मात्र हा चंद्रकांत त्याला वेळेवर त्याचे पैसे देत नव्हता. त्यामुळे मंगेश हा पूर्णपणे वैतागला होता. अशाच एका दिवशी वैतागून मंगेश आपल्या घरी येतो आणि बायको कल्पनाला म्हणतो, "बागायतदार माझे पैसेच वेळेवर देत नाही." त्यावर कल्पना म्हणते, "मग तुम्हाला त्याच्या शेतामध्ये, त्याच्या द्राक्ष बागेमध्ये काम करण्यासाठी जाण्याची काही गरज नाही. आपल्या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर एक कंपनी सुरू झाली आहे. त्या कंपनीमध्ये तुम्ही काम शोधण्यासाठी जा." आता मंगेशला आपल्या बायकोचं म्हणणं पटते आणि तो म्हणतो, "मी आत्ताच जातो आणि त्या कंपनीमध्ये पाहतो मला काम मिळते की नाही." अशा प्रकारे मंगेश काम शोधण्यासाठी कंपनीकडे निघून जातो. तिकडे चंद्रकांत हा मंगेशची वाट पाहत असतो. मात्र त्या दिवशी मंगेश त्याच्या शेतावर येत नाही. चंद्रकांतला त्या दिवशी मजुराची खूप गरज असते. त्यामुळे तो विचार करतो, मंगेशच्या घरी जाऊनच पाहिले पाहिजे की तो आज का आला नाही. त्यानंतर चंद्रकांत मंगेशच्या घराच्या दरवाजावर टकटक करू लागतो. समोरून दरवाजा उघडला जातो. चंद्रकांत पाहतो तर मंगेशची पत्नी कल्पना समोर उभी असते. कल्पना दिसायला चंचल आणि देखणी महिला असते. खरं तर मंगेशची पत्नी कल्पना ही अतिशय चाभरी महिला असते. कोणी पैसेवाला दिसला की त्या व्यक्तीला सतत पुढे पुढे करत असायची. कल्पनाचा हेतू एकच असायचा, याच्यासोबत आपले गोड बोलून त्याला खुश करायचे आणि त्याच्याकडून पैसे लुबाडायचे. ह्या असल्या नादानच परकर ढिला झालेला. कल्पनाची ही गोष्ट तिचा पती मंगेश यालाही अजिबात माहीत नव्हती. आता बागायतदार चंद्रकांत जेव्हा कल्पनाची फिगर बघतो तेव्हा तो तिच्याकडे बघतच राहतो आणि मनात विचार करतो, मी आज 35 वर्षाचा झालो आहे. अजूनपर्यंत माझे लग्नही झालेले नाही. ही तर जरा चंचलच दिसत आहे. काहीही करून हिला आपल्या अंगाखाली एकदा तरी घेतलीच पाहिजे. तेवढ्यात कल्पना चंद्रकांतकडे पाहून स्मितहास्य करते आणि त्याला विचारते, "बोला, काय काम आहे चंद्रकांत?" आता तिच्या घराच्या आतमध्ये येतो. तिच्या पलंगावर बसतो आणि कल्पनाला विचारतो, "तुझा पती मंगेश कुठे गेला? तो आज बागेत काम करण्यासाठी का आला नाही?" त्यावर कल्पना चंद्रकांतला म्हणते, "तुम्ही त्याचे पैसे देत नाही म्हणून तो आज शेतावर काम करण्यासाठी आला नाही." चंद्रकांत म्हणतो, "त्याचे पैसे मी आत्ताच देण्यासाठी तयार आहे." एवढे बोलून चंद्रकांत आपल्या खिशातून नोटांचे बंडल काढतो आणि मंगेशचे जितके काही पैसे झालेले असतात ते मोजून कल्पनाच्या हातात देतो. आता कल्पना जेव्हा चंद्रकांतच्या हातामध्ये एवढे मोठे पैशांचे बंडल पाहते तेव्हा ती मनात विचार करते, मला या चंद्रकांतला फसवावे लागेल. कारण हा खूप पैशावाला बागायतदार दिसत आहे. ह्याच्याशी गोड बोलून राहिलं तर तेवढीच राशन पाण्याची सोय होऊन जाईल. त्यानंतर कल्पना त्याच्याकडे अगदी वेगळ्याच नजरेने पाहू लागते. खरं तर चंद्रकांतच्या मनातही आता कल्पनाने जागा निर्माण केली होती. यानंतर चंद्रकांत म्हणतो, "आता मी तुझ्या पतीचे पैसे दिले आहेत. त्याला जर माझ्या बागेत येण्याची इच्छा असेल तर तो आता येऊ शकतो."
त्यानंतर तो कल्पनाकडे पाहून म्हणतो, तू देखील माझ्या बागेत काम करण्यासाठी येऊ शकतेस, कारण माझ्या बागेमध्ये बऱ्याच मजुरांची गरज असते आणि तू जर आलीस तर तुलाही मी जास्तीचे पैसे देईन. हे ऐकताच कल्पना तयार होते आणि चंद्रकांतला म्हणते, ठीक आहे, मी 3-4 दिवसांनी तुमच्या शेतामध्ये काम करण्यासाठी येईन. अशा प्रकारे चंद्रकांत खुश होतो आणि तेथून निघून जातो. आता जशी संध्याकाळचे 7 वाजतात तसा मंगेश घरी येतो आणि कल्पनाला म्हणतो, आज खूप आनंदाचा दिवस आहे, कारण कंपनीमध्ये मला काम मिळाले आहे. महिन्याला 17,000 रुपये देणार आहेत. हे सर्व ऐकून कल्पना खुश होते. ती म्हणते, मग तर आपले खूप छान झाले. तुम्ही कंपनीमध्ये जाल आणि मी बागेमध्ये काम करण्यासाठी जाईन. आता मंगेश म्हणतो, त्या चंद्रकांतने माझेच पैसे दिले नव्हते, तर तुझे पैसे तो कुठून देणार? त्यावर कल्पना म्हणते, आज तुम्ही गेल्यानंतर घरी आला होता. त्याने तुमचे पैसे दिले आणि तो म्हणाला आहे की तू जर शेतात आलीस, तू जर माझ्या बागेमध्ये काम केलेस, तर तुलाही मी चांगले पैसे देईन. आता कल्पना आपल्या पती मंगेशला समजावून सांगते की जर आपण दोघांनीही काम केले तर भरपूर पैसा येईल आणि लवकरच आपण आपल्यासाठी नवीन घर देखील बांधू शकतो. मंगेशला ही गोष्ट पटते आणि तो म्हणतो, ठीक आहे. 2-3 दिवसानंतर मंगेश आपली सायकल काढतो आणि सकाळी 8 वाजता आपल्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी निघून जातो. साधारण अर्ध्या पाऊण तासानंतर कल्पनाही आपला डबा घेते आणि बागेमध्ये काम करण्यासाठी निघून जाते. खरं तर मित्रांनो, जो चंद्रकांत असतो त्याचे वय आज 35 वर्ष झालेले असते. मात्र अजूनपर्यंत त्याचे लग्न झालेले नसते. त्याचे लग्न न होण्यामागचे कारण हे होते की चंद्रकांतला वाईट सवयी होत्या. त्याला बायकांचा नाद होता आणि याची चर्चा संपूर्ण गावभर झालेली होती. तो दारू देखील पीत असे. त्यामुळे त्याला कोणीही स्थळ दाखवत नव्हते. त्याचे आईवडील देखील त्याच्याकडे फारसे गांभीर्याने पाहत नव्हते. त्यामुळे चंद्रकांत पूर्णपणे वैतागला होता आणि त्याची नजर आता कल्पनेवर पडली होती. आता कल्पना जशी बागेमध्ये येते तसा चंद्रकांत खूप खुश होतो. तो तिला काम समजावून सांगतो आणि जशी कल्पना काम करू लागते असेच 1-2 महिने जातात. एके दिवशी चंद्रकांत कल्पनाची घामाने भरलेली पाठ बघतो आणि विचार करतो, हाच योग्य मौका आहे. हिला आपल्या मनातील गोष्ट सांगण्याचा आणि हिला आपलेसे करण्याचा. चंद्रकांत कल्पनाकडे जातो आणि तिला म्हणतो, कल्पना, मला माहीत आहे तुमची परिस्थिती किती गंभीर आहे. तुझा पती मंगेश रात्रंदिवस लोकांकडे काम करत असतो आणि तू घरी असतेस. तुम्हाला म्हणावा तसा पैसा देखील मिळत नाही आणि तुमचे घर देखील एवढे खास नाही. पण तू जर ठरवलेस तर तुम्ही मालामाल होऊ शकता, श्रीमंत होऊ शकता. हे सर्व ऐकून कल्पना म्हणते, मी कशी श्रीमंत होऊ शकते? त्यावर चंद्रकांत म्हणतो, जास्त काही नाही. तुला मला खुश करावं लागेल आणि त्या बदल्यात मी तुला भरपूर पैसे देत जाईन. आता कल्पना जेव्हा हे ऐकते तेव्हा तिच्याही मनात तेच असते. ती म्हणते, मला 5,000 रुपयांची खूप गरज आहे. जो चंद्रकांत असतो तो नेहमी आपल्या खिशामध्ये भरपूर पैसे ठेवत असायचा. चंद्रकांत लगेच तिला 5,000 रुपये काढून देतो. कल्पना खुश होते आणि त्यानंतर चंद्रकांत तिचा हात पकडतो. आजूबाजूला बघतो तेव्हा त्या दिवशी कोणी जास्त मजूर नव्हते. त्यानंतर तो तिला म्हणतो, आपण बागेच्या मागच्या अंगाला जाऊ, तिथे कोणीच नसतं. कल्पना तयार झाली आणि त्याच्या सोबत निघून गेली. दबक्या पावलांनी दोघे पण त्या ठिकाणी पोचले आणि एकमेकांकडे बघू लागले.
बागायतदार ज्या दिवसाची इतके दिवस आणि रात्र वाट बघत होता, तो दिवस शेवटी आज आलेला. त्यानं तिला किस करायला सुरुवात केली आणि कल्पनानं डोळे बंद करून त्याला प्रतिसाद दिला. अर्ध्या तासानं हळूहळू तिची साडी पूर्ण ढिली झाली होती आणि परकर दिसत होता. त्यानं नाडीच्या बाजूनं परकरच्या आत हात घालून सगळा ऐवज चेक केला आणि वरून तिच्या मानेला दातानं हलके हलके चावत होता. कल्पना चांगलीच गरम झालेली आणि श्वासाचं सुस्कारे सोडत होती. बागेत मस्त गार वाऱ्यावर दोघे पण एकमेकाला चोळत होते. चंद्रकांत हा चांगला रगडगडी होता. त्याची जाड दाढी तिच्या गालाला घासत होती आणि तिच्या मऊ पोटाला तो हातानं चोळत होता. इतका वेळ किसिंग करून कल्पना आतून पूर्ण ओली झालेली. आता होणार होता पुढचा कार्यक्रम. त्या बागेत तिनं गुडघ्यावर बसून मागून साडी वर केली आणि बागायतदाराला सांगितले की मला थोडे फटके मार, मला मजा येते. त्यानंतर त्यानं तिचं ऐकत हात साफ केला आणि नंतर तिचा 1 तास चांगला घाम काढला. मातीमुळे गुडघे खरचटत होते, तरी ती थांबायला तयार नव्हती. शेवटी पाय दुखले तेव्हा तिनं त्याला बाजूला केला आणि अंगावर घेतले. असं म्हणतात की कोल्ह्याला द्राक्ष आंबट असतात, पण इथे हा बागायतदार कोल्हा तिची द्राक्ष चावून चावून खात होता. शेवटी 1.5 तासानं तो मोकळा झाला आणि बाजूला हवेवर टेकून बसला. आता जशी संध्याकाळ होते तशी कल्पना आपल्या घरी येते आणि तिचा पती देखील दिवसभर काम करून दमून घरी येतो. त्यानंतर दोघांमध्ये चर्चा होते. दोघे बोलतात की आता आपले खूप चांगले रुटीन बसले आहे. आपण लवकरच आपल्यासाठी घर देखील घेणार आहोत. अशा प्रकारे दोघे जेवण करतात. दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी मंगेश पुन्हा आपल्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी निघून जातो आणि त्यानंतर अर्ध्या पाऊण तासानं कल्पना चंद्रकांतच्या शेतामध्ये जाते. असेच काही दिवस जातात. एक दिवस मंगेश कंपनीमध्ये काम करत असतो. तितक्यात त्याचा प्रवीण नावाचा एक मित्र त्याच्याकडे येतो आणि मंगेशला म्हणतो, "अरे यार, तू या कंपनीमध्ये काम करत आहेस, पण मी तुझा इतका खास मित्र असूनही मला भेटायलाही तयार नाहीस. आज माझा वाढदिवस आहे आणि आज आपण दोघे शेतामध्येच बसून पार्टी करणार आहोत." त्यावर मंगेश म्हणतो, "मला लवकरच माझ्यासाठी घर घ्यायचे आहे. त्यामुळे मी दारू वगैरे पूर्णपणे सोडून दिली आहे. मी तुझ्यासोबत बसून दारू पिऊ शकणार नाही." आता प्रवीण म्हणतो, "ठीक आहे, दारू पिऊ नकोस, पण माझ्यासोबत येऊन थोडा वेळ बसू तर शकतोस ना?" मंगेश म्हणतो, "ठीक आहे, मी तुझ्यासोबत येऊन बसण्यासाठी तयार आहे." अशा प्रकारे वेळ पुढे सरकते. संध्याकाळचे साधारण 8 वाजतात. 8 वाजता प्रवीण मंगेशला फोन करतो आणि म्हणतो, "चल, माझ्या शेतामध्ये ये." "मी शेतामध्ये आलो आहे." त्यावर मंगेश म्हणतो, "मी आज घरी नाही. मला नाईट ड्युटी लागलेली आहे आणि मी इथेच नाईट ड्युटी करणार आहे." आता हे सर्व ऐकून प्रवीणच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद दिसू लागतो आणि तो म्हणतो, "ठीक आहे." त्यानंतर प्रवीण आपली गाडी काढतो आणि सरळ मंगेशच्या घरी जातो. तो दरवाजा वाजवू लागतो. दरवाजा जेव्हा कल्पना उघडते तेव्हा समोर प्रवीणला पाहून ती खूप खुश होते, कारण तिचा खूप जुना प्रियकर प्रवीण तिच्यासमोर उभा असतो. खरं तर प्रवीण हा मंगेशचा मित्र तर होता, मात्र त्याने आपल्या मित्राच्याच पत्नीसोबत संबंध ठेवलेले होते आणि याबद्दल मंगेशला अजिबात काहीच माहीत नव्हते. आता कल्पना प्रवीणला घराच्या आतमध्ये घेते. त्यानंतर प्रवीण म्हणतो, "मी आज रात्री तुला माझ्या घरी घेऊन जाणार आहे, कारण आज माझ्या घरी कोणीही नाही." कल्पना म्हणते, "तू वेडा झाला आहेस का? तुझ्या घरी जरी कोणी नसलं तरी माझ्या घरी माझा पती येणार आहे." प्रवीण म्हणतो,
तो आज नाईट ड्युटी करणार आहे. कल्पनाला प्रवीणच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. ती मंगेशला फोन करते आणि विचारते, तुम्ही घरी केव्हा येणार आहात? त्यावर मंगेश कल्पनाला म्हणतो, मी आज नाईट ड्युटी करणार आहे. मी आज रात्री घरी येणार नाही. हे सर्व ऐकून कल्पनाही खुश होते. ती फोन कट करते आणि प्रवीणला म्हणते, खरंच तो आज येणार नाही. अशा प्रकारे प्रवीण म्हणतो, चल आता माझ्या बाईकवर बस. प्रवीण कल्पनाला आपल्या बाईकवर बसवतो. तिला घरी घेऊन जातो आणि चांगला 1 तास तिचा घाम काढतो. अशा प्रकारे रात्रीच्या साधारण 3 वाजेपर्यंत ते करत राहतात. त्यानंतर रात्री 3 वाजल्यानंतर प्रवीण पुन्हा कल्पनाला तिच्या घरी आणून सोडतो. मात्र त्या दिवशी जेव्हा प्रवीण कल्पनाला तिच्या घरातून घेऊन गेला होता आणि रात्री 3 वाजता तिला पुन्हा घरी आणून सोडले होते, तेव्हा कल्पनाची एक शेजारीण गायत्री हिने हे सर्व पाहिले होते. मात्र तिने त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नव्हते. आता दुसरा दिवस उजाडतो. कल्पना रात्री उशिरापर्यंत जागी असल्यामुळे आज ती चंद्रकांत बागायतदाराच्या बागेमध्ये काम करण्यासाठी जात नाही. तिचा पती मंगेश घरी येतो आणि कल्पनाला विचारतो, आज तू कामावर जाणार नाहीस का? त्यावर कल्पना म्हणते, आज मला थोडा थकवा आला आहे, त्यामुळे मी जाणार नाही. मंगेश त्याकडे काही विशेष लक्ष देत नाही आणि तो दिवस कसा तरी पार पडतो. संध्याकाळ होते. संध्याकाळी मात्र मंगेश म्हणतो, आता मी कंपनीमध्ये नाईट ड्युटीसाठी चाललो आहे आणि उद्या देखील दिवसभर कंपनीमध्येच राहणार आहे. कारण आपल्याला लवकरच घर घ्यायचे आहे. त्यामुळे मी भरपूर नाईट आणि डे ड्युट्या करणार आहे. कल्पना खुश होते आणि म्हणते, ठीक आहे, काळजी घ्या आणि जाऊन या. मंगेश बिचारा कंपनीमध्ये जाऊन आपले काम सुरू करतो आणि इकडे कल्पना त्या रात्री घरी एकटीच असते. आता कल्पना विचार करते, रात्रभर मी एकटी आहे. आज या एकटेपणाचा फायदा घेतला पाहिजे. त्यानंतर कल्पना आपल्या दुसऱ्या सिम कार्डला चंद्रकांतला फोन करते. ती चंद्रकांतला म्हणते, आज माझा पती कंपनीमध्ये गेला आहे आणि तो आज घरी येणार नाही. तुम्हाला जर माझ्यासोबत वेळ घालवायचा असेल तर 5,000 रुपये घेऊन या. आता जो चंद्रकांत असतो त्याच्यासाठी पैशाला काहीच किंमत नव्हती. त्याला फक्त तिच्या सौंदर्याचे आकर्षण होते आणि तिच्यासोबत वाईट वेळ घालवायचा होता. चंद्रकांत म्हणतो, मी तुला आत्ताच घेण्यासाठी तुझ्या घरी येतो. मात्र तुझ्या घरी आपण हे काम करायचे नाही. आपण शेतामध्ये बांधलेल्या खोलीमध्ये हे काम करू. कल्पना तयार होते. रात्री साधारण 9 वाजता चंद्रकांत येतो आणि तिला आपल्या बाईकवर बसवून शेताकडे घेऊन जातो. मात्र त्या दिवशी देखील कल्पनाची शेजारीण गायत्री हिने कल्पनाला चंद्रकांतच्या बाईकवर बसून जाताना पाहिले होते. आता चंद्रकांत जेव्हा कल्पनाला आपल्या शेतातील बांधलेल्या खोलीमध्ये घेऊन जातो, तेव्हा तेथे त्याने आधीच दारूची व्यवस्था केलेली असते. तो स्वतः दारू पितो आणि कल्पनाला देखील दारू पिण्यास सांगतो. कल्पनाने यापूर्वी कधीही दारू पिलेली नसते. ती नकार देत असताना देखील चंद्रकांत म्हणतो, अगोदर थोडी पी. तुला जशी नशा होईल तेव्हा तू स्वतःच म्हणशील की मला आणखी दारू द्या. कल्पना थोडी दारू पिते. तिला ती खूप कडवट लागते. मात्र जशी तिच्या अंगात नशा चढू लागते तशी ती म्हणते, अजून द्या. त्यानंतर चंद्रकांत तिला आणखी दारू पाजतो. जशी तिला चांगली नशा होते तसाच चंद्रकांतला देखील नशा झालेली असते आणि त्या नशेमध्ये ते दोघे एकमेकाला चोळायला सुरुवात करतात. हा बागायतदार तिला पुढून मागून सगळीकडून दाबत होता आणि तिच्या अंगावरून हात फिरवत होता.
कल्पना पूर्ण जिंकल्यामुळे ती पण आता जोशमध्ये आली होती आणि त्याच्या मांडीवरून हात फिरवत होती. तिच्या स्पर्शानं छोटा चंद्रकांत कधीच कडक होऊन वाट बघत बसलेला. त्यानंतर ती पॅन्टमध्ये हात घालते आणि हातानं त्याला मागे पुढे करते. चंद्रकांत त्याला मोकळा करतो आणि तिच्या तोंडापुढे ठेवतो. कल्पना जिभेनं सुरुवात करते आणि पूर्ण आत ओढते. अशा प्रकारे रात्रीच्या अंधारात हे दोघे कशाचीच पर्वा न करता एकमेकाला भिडत होते. एवढे सर्व झाल्यानंतर दोघांनाही त्या ठिकाणी झोप लागते. साधारण सकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान कल्पनाला जाग येते. कल्पना घाबरून उठते आणि चंद्रकांतला म्हणते, लवकर मला माझ्या घरी नेऊन सोडा. मंगेश लवकरच येईल आणि लोकांना हे समजल्यावर ते काय विचार करतील. त्यानंतर चंद्रकांत तिला सकाळी 5 वाजता तिच्या घरी आणून सोडतो. साधारण घरी पोचता पोचता 5:30 वाजलेले असतात. सकाळी 5:30 कल्पनाची शेजारीण गायत्री आपले अंगण झाडण्यासाठी उठलेली असते. तेव्हा ती पाहते की हा बागायतदार जो रात्री कल्पनाला शेतामध्ये घेऊन गेला होता, तोच आता तिला घरी आणून सोडत आहे. आता गायत्रीला सर्व काही कळून चुकते की कल्पना नेमके काय करत आहे. अशा प्रकारे कल्पना वारंवार हे वाईट कृत्य करू लागली होती. कधी प्रवीण तिच्याकडे येत असायचा, तर कधी द्राक्ष बागायतदार चंद्रकांत तिला आपल्या शेतात बांधलेल्या खोलीमध्ये घेऊन जात असायचा. असेच दिवस जात होते. कल्पनाचा पती मंगेश कंपनीमध्ये गेलेला असतो आणि त्या दिवशी बागायतदार देखील बाहेर शहरामध्ये गेलेला असतो. त्यामुळे त्या दिवशी कल्पनाला शेतामध्ये काम करण्यासाठी जाण्याची गरज नव्हती. कल्पना घरी बसून कंटाळली होती. ती विचार करते, आज आपल्या जुन्या प्रियकराला, प्रवीणला फसवण्याचा चांगला मौका आहे. याला आपण शहरामध्ये घेऊन जाऊ आणि याच्याकडून चांगली शॉपिंग करून घेऊ. त्यानंतर कल्पना प्रवीणला फोन करते आणि म्हणते, चल आज आपण शहरामध्ये जाऊ. शहरामध्ये लॉजवर जाऊन आज वेळ घालवू. प्रवीण एका पायावर तयार होतो. तो तिला घेण्यासाठी येतो आणि कल्पना प्रवीणच्या बाईकवर बसून त्याच्यासोबत शहरामध्ये जाते. त्या दिवशी देखील तिची शेजारीण गायत्रीनं तिला पाहिलेले असते. आता मात्र गायत्रीच्या डोक्यावरून पाणी जाऊ लागले होते आणि तिला कल्पनाचा भयंकर राग येऊ लागला होता. आता कल्पना जेव्हा प्रवीणसोबत शहरामध्ये जाते, तेव्हा ती त्याच्याकडून भरपूर शॉपिंग करून घेते. कपडे घेते आणि इतरही अनेक वस्तू खरेदी करते. सर्व शॉपिंग झाल्यानंतर प्रवीण म्हणतो, चल आता लॉजमध्ये जाऊ. त्यानंतर तो तिला लॉजमध्ये घेऊन जातो आणि तेथे तिचा 1 तास घाम काढतो. एवढे सर्व झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजण्याच्या आत प्रवीण तिला पुन्हा तिच्या घरी आणून सोडतो. कल्पना आता स्वतःसाठी आणि आपल्या पती मंगेशसाठी स्वयंपाक बनवते. रात्री साधारण 8 वाजता ती मंगेशला फोन करते आणि विचारते, तुम्ही अजून का आले नाही? मंगेश म्हणतो, मी आज देखील कंपनीमध्ये नाईट ड्युटी करणार आहे. मंगेशचा फोन कट झाल्यानंतर कल्पनाच्या फोनवर चंद्रकांतचा फोन येतो. चंद्रकांत म्हणतो, मी आज शहरामध्ये गेलो होतो आणि आज मला तुझ्यासोबत वेळ घालवण्याची इच्छा झाली आहे. आज तू कृपया नाही म्हणू नकोस. मी तुला घेण्यासाठी तुझ्या घरी येत आहे. कल्पना ही आधीच प्रवीणसोबत वेळ घालून आलेली असते. त्यामुळे ती चंद्रकांतला नकार देत असते. मात्र चंद्रकांत बळजबरीनं तिच्या घरी येतो आणि तिला म्हणतो, आजच्या रात्रीसाठी तुला मी 10,000 रुपये देईन. फक्त आज नाही म्हणू नकोस. अशा प्रकारे 10,000 रुपयांचे नाव ऐकताच कल्पना चंद्रकांतच्या बाईकवर बसते आणि रात्री साधारण 9 वाजता त्याच्यासोबत त्याच्या शेतामध्ये बांधलेल्या घराकडे जाते. मात्र
इकडे कल्पनाची शेजारीण गायत्री हिच्या डोक्यावरून आता पाणी गेलेले असते. तिला कल्पनाचा प्रचंड राग येऊ लागलेला असतो. गायत्री विचार करत असते की ही कल्पना खूप घाणेरडे काम करत आहे आणि समाजामध्ये चुकीचे वातावरण निर्माण करत आहे. तिचे असे वागणे पाहून इतर महिला देखील असे करू शकतात. उद्या आपल्या मुली देखील मोठ्या होत आहेत. त्यांनीही हिचे अनुकरण केले तर त्या चुकीच्या मार्गाला लागू शकतात. त्यामुळे गायत्री ही गोष्ट आता आपल्या मनात ठेवत नाही. गायत्री लगेच कल्पनाचा पती मजूर मंगेशला फोन करते आणि म्हणते, "तू तिकडे कंपनीमध्ये नाईट ड्युटी करत आहेस आणि तुझी बायको इकडे काट्याकुट्यातली ड्युटी करत आहे. तू घरी तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी नसतोस, पण ती एकही रात्र घरी थांबत नाही. दिवसा देखील ती कोणाला ना कोणाला घरी बोलावून घेत असते. बागायतदार तिला शहरामध्ये लॉजवर देखील घेऊन जात असतो." हे सर्व ऐकल्यानंतर मंगेशला प्रचंड राग येऊ लागतो. मंगेश तिथूनच आपल्या एका मित्राची बाईक घेतो आणि सरळ आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर तो सर्वप्रथम गायत्रीकडे जातो आणि तिला विचारतो, "माझी पत्नी आज रात्री कोणासोबत गेली आहे?" त्यावर गायत्री सांगते, "तुझी पत्नी सकाळी तुझ्या मित्र प्रवीण सोबत शहरामध्ये गेली होती." प्रवीणचे नाव ऐकताच मंगेशला प्रचंड राग येतो. कारण प्रवीण त्याचा मित्र होता आणि तो अशा प्रकारे त्याच्याच पाठीत खंजीर खुपसत होता. त्यानंतर गायत्री सांगते, "आता देखील तुझी पत्नी द्राक्ष बागायतदार चंद्रकांत सोबत त्याच्या शेतामध्ये गेली आहे." हे ऐकताच मंगेशचा संताप अनावर होतो. मंगेश कसलाही विचार न करता आपली बाईक फिरवतो आणि सरळ चंद्रकांतच्या द्राक्षबागेमध्ये जाऊन पोहोचतो. द्राक्षबागेमध्ये तो सर्व गल्ल्या आणि परिसर शोधू लागतो. मात्र त्या बागेमध्ये त्याला चंद्रकांत आणि त्याची पत्नी कल्पना कुठेही दिसत नाहीत. पण जसा तो बांधलेल्या खोलीकडे जातो, तेव्हा जवळ जाऊन खिडकीतून बघतो तर चंद्रकांत खाली झोपलेला आणि त्याच्यावर बसून कल्पना उड्या मारत होती. ब्लूटूथ तर कनेक्टेडच होतं. हे बघून तो तिथे बाजूला पडलेला मोठा फावडा घेतो, आत घुसतो आणि काही कळायच्या आत तिच्या डोक्यात जोरात फिरून मारतो. त्यामुळे तिथेच रक्तात कल्पना बाजूला पडते. हे बघून चंद्रकांत आहे तसाच बिना कपड्याचा उठून बाजूच्या दाराने पळून जातो. तेवढ्यात कल्पनाचा मोबाईल वाजतो. आता मंगेश कल्पनाचा मोबाईल घेतो आणि कॉल रिसीव्ह करतो. तर समोरून त्याचा मित्र प्रवीणचा आवाज येतो. प्रवीण म्हणत असतो, "जानेमन, तुझा पती आज देखील कंपनीमध्ये असेल ना? मी तुझ्या घरी येऊ का?" हे सर्व ऐकल्यानंतर मंगेश प्रवीणला देखील शिव्या देऊ लागतो आणि म्हणतो, "नालायका, तू मित्र नाहीस तर माझा सर्वात मोठा शत्रू आहेस. आणि तुझ्यापेक्षाही मोठी जर माझी कोणी शत्रू होती तर ती कल्पना होती. तिचा खेळ मी कायमस्वरूपी संपून टाकला आहे. आता तुला तिच्यासोबत काही करायचे असेल तर तू करू शकतोस." तिचा मृतदेह शेतामध्ये बांधलेल्या घरामध्ये पडला आहे. हे सर्व ऐकल्यानंतर प्रवीणच्या पायाखालची जमीन सरकते. मात्र प्रवीण ही गोष्ट अशीच सोडून देणारा नव्हता. प्रवीण लगेच पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करतो आणि पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगतो. पोलीस घटनास्थळी म्हणजेच चंद्रकांत बागायतदाराच्या शेतामध्ये जाऊन पोहोचतात. तेथे त्यांना कल्पनाचा मृतदेह आढळतो. त्यानंतर पोलीस कल्पनाच्या घरी म्हणजेच मंगेशच्या घरी जाऊन पोहोचतात. तेव्हा मंगेश घराच्या ओट्यावर डोक्याला हात लावून बसलेला असतो. पोलीस त्याला ताब्यात घेतात, पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात आणि त्याला विचारतात, "तू असे का केलेस?" तेव्हा मंगेश सांगतो, "मी कंपनीमध्ये रात्रंदिवस कष्ट करत होतो आणि घरी माझी पत्नी घाणेरडे कृत्य करत होती.
त्यामुळे मी तिच्यासोबत असे केले. हे सर्व ऐकून पोलिसांना देखील मोठा धक्का बसतो. मंगेशने कायदा स्वतःच्या हातात घेतला होता. त्यामुळे पोलीस त्याच्या विरुद्ध चार्जशीट तयार करतात. आता पुढे काय होणार हे भविष्यच ठरवेल की न्यायालय कोणती शिक्षा सुनावते. मात्र मित्रांनो, मला सांगा, या संपूर्ण घटनेदरम्यान मंगेशने आपली पत्नी कल्पनासोबत जे केले ते योग्य होते की अयोग्य होते? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. आणि अशाच क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.